आता आपण टीव्हीच्या जाहिरातीचं जर बोलत आहे, तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं, की त्याच्यामध्ये कुठले-कुठले प्रकार आहेत, हे जर विचार केला तर तुम्हाला असं लक्षात येईल. बेसिकली टेलिव्हिजन हे एक्सप्रेसिव्ह मीडियम असल्यामुळे त्याच्यामध्ये ऑडिओ व्हिज्युअल इम्प्लिकेशन असलेली किंवा त्याचा यूज असलेली खूप चांगल्या जाहिराती आपण आजपर्यंत इतिहासात बघितलेल्या आहेत. ज्या वर्षानुवर्ष लोकांना रजिस्टर झालेल्या आहेत, डोक्यात त्यांच्या ठसलेल्या आहेत. आजही तुम्हाला 80 सालची जाहिरात, 90 सालची जाहिरात, 2000 सालची जाहिरात आठवते. याचं एकमेव कारण आहे, की त्याच्यामधलं ऑडिओ व्हिज्युअल एक्सप्रेशन. आता ते करता-करता इव्हॉल्व होता-होता असं झालं, की टेलिव्हिजनमध्ये एस्पेशली न्यूज चॅनलमध्ये तुम्हाला असं लक्षात येईल, की तुम्हाला वाढदिवसाची जाहिरात करतात किंवा एखादी टॉपिकल स्कीम असते किंवा अगदी 2 दिवसाचं एक्झिबिशन असतं, तर त्याला मोठ्या जाहिरातीचा खर्च करणं परवडत नाही. अशा वेळी ते काय करतात, बिलबोर्ड करतात. म्हणजे स्टिल फ्रेम असते, त्याला व्हॉईस ओव्हर असतो. हा दुसरा प्रकार झाला. आता तिसरा प्रकार येतो ते म्हणजे आपला एल बँड म्हणतात त्याला, ज्याच्यामध्ये तुमचा चॅनलचा स्क्रीन जो आहे तो स्क्वीज होतो आणि कडेला तुमची जाहिरात दिसते. त्यानंतर तुमच्या कंटेंटवरती तुम्हाला लोगो फिरताना दिसत असतो. कधी-कधी त्याच्यावर ॲस्टन बँड येत असतो. तर ह्या पद्धतीचं असतं. आता त्याच्या पुढे जात लोकांनी काय केलं, की न्यूज चॅनलनी असं केलं, की हेडलाईन आम्ही सांगतोय, तर त्याचं ब्रँडिंग घ्यायला लागले. तर त्या प्रत्येक वेळेला सांगणाऱ्या हेडलाईनचं ब्रँडिंग वेगळं असू शकतं. त्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल, की स्पॉन्सरशिप टॅग्स असतात, की ज्याच्यामुळे या इव्हेंटशी तुम्ही असोसिएट आहात, हे तुम्हाला स्पॉन्सरशिप टॅगमधनं तुमचं प्रमोशन केलं जातं. तर असे वेगवेगळे प्रकार डेव्हलप होत गेले. अ, या प्रकारामध्ये वाढ होऊन आता असं झालंय, की तुम्ही इन प्रोग्राम प्लेसमेंट करू शकता. तर कित्येक तुम्ही शोज बघितले असतील, रिएलिटी शोज असतील, सीरियल्स असतील, तर त्याच्यामधली कॅरेक्टर एखादा ब्रँड वापरताना दाखवतात. तर अशा प्रकारचं ॲडव्हर्टायझिंग आता येऊन पोहोचलेलं आहे.